ज्ञानोबा तुकारामाचा कर्णमधुर जयघोष करीत, भगव्या पताका हाती घेऊन, टाळ मृदंगाचा कर्णमधुर नाद करीत आळंदी आणि देहू येथून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्यांसोबत हजारो वारकरी रविवार दिनांक 30 जून रोजी पुणे शहरामध्ये दाखल झाले. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने देहू आळंदी येथून निघालेल्या दिंड्या मजल दर मजल करीत रविवारी सायंकाळच्या सुमारास पुण्यनगरीमध्ये येऊन पोहोचल्या. या निमित्ताने पुण्यनगरी एका अत्यंत नयनरम्य अशा वैष्णवांच्या मेळ्याचे साक्षीदार बनली. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या पालखीचा हा सोहळा दरवर्षी पुण्यामध्ये अत्यंत भक्तिमय वातावरण निर्माण करणारा असतो. दरवर्षी पुणेकर या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. रविवारी दुपारनंतर पुण्यात दाखल झालेल्या या पालख्यांचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या पालख्यांच्या स्वागतासाठी वरुणराजाने देखील आपली हजेरी लावली होती. संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी पुणेकर नागरिकांची मोठी चढाओढ दिसून आली. संचिती हॉस्पिटलच्या चौकामध्ये दोन्ही पालख्या आल्यानंतर फर्ग्युसन रोडवर या दोन्ही पालख्या एकत्रित आल्या. या ठिकाणी पादुकांचे पूजन आणि भजन असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. छोट्या वारकऱ्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण अत्यंत शिस्तीमध्ये या सोहळ्यामध्ये सामील झाले होते. सोमवारी देखील हा पालखी सोहळा पुण्यनगरीमध्ये कायम राहील. त्यानंतर पुढे या दोन्ही पालख्या पंढरपूरकडे रवाना होतील.